नमस्कार मंडळी, आपले आता जवळजवळ 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 150च्या वरती व्हिडिओज आपले अपलोड झालेले आहेत। आजचा जो व्हिडिओ आहे तो मुद्दाम अशासाठी केलेला आहे की हे एवढे जास्त संख्येचे व्हिडिओज त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करून त्याच्या प्लेलिस्ट केलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय आणि तुम्हाला ते कुठल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल हे याच्यातनं तुम्हाला कळेल। तर हा नवीन आलेला व्हिडिओ नक्की बघा आणि उपयोग करून घ्या। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। कसा वाटला नवीन लुक? जरा बदल म्हणून केलाय, आवडला तरी सांगा, नाही आवडला तरी सांगा, त्यात काय केस आहेत, कधी पण वाढू शकतं। आज आपण जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तो मुद्दाम अशासाठी घेऊन आलेली आहे की तुम्हाला या आपल्या चॅनलवर नक्की काय काय मिळणार आहे ते कळावं यासाठी। कारण आता आपले जवळजवळ 150 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि बरेच नवीन सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना काही गोष्टी माहिती नाहीत की नक्की चॅनलवर नक्की काय काय आहे। तर या 150 व्हिडिओची छान प्लेलिस्ट वेगवेगळ्या आपण केलेल्या आहेत। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे त्याचा तुम्ही काय जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकाल यासाठी हा व्हिडिओ करते आहे। तर एक प्लेलिस्ट अशी आहे की ज्याच्यात आपण गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांची पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेची जे थिअरी भाग असतो तो सगळा कव्हर केलेला आहे। ज्या व्याख्या असतात, ज्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं जे गरजेचं असतं ते सगळं आपण या थिअरी पार्टमध्ये केलेलं आहे। दुसरी एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यात नित्यपाठाचे श्लोक आपण दिलेले आहेत, ज्याच्यात रामरक्षा आली, नंतर भीमरूपी आलं, अशा अनेक श्लोक तुम्हाला त्याच्यात दिसणार आहेत आणि ट्युटोरियल स्वरूपात ते केलेले आहेत। म्हणजे मी म्हणलं आहे, त्याच्यानंतर एका लहान मुलीने म्हणलं आहे, म्हणजे तुम्हाला ते फॉलो करता येणार आहे आणि ते करत करत ते जर तुम्ही रोज केलं तर ते पाठवून जाणार आहे। म्हणून नित्यपाठाची ही वेगळी सिरीज आपण केलेली आहे आणि आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे जेव्हा गणपती बसणार आहेत तेव्हा आपण ऑनलाईन मीट करून सगळ्यांनी छानपैकी गणपती बाप्पासमोर ते सगळे श्लोक आणि सगळ्या आरत्या म्हणणार आहोत, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे सगळ्या लहान मुलांना कळकळीची विनंती आहे की त्याचा नक्की उपयोग करून घ्या। आता आपण शास्त्रीय संगीताचं शिक्षण देतो, त्याच्यामुळे परीक्षेसाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत। त्याची एक प्लेलिस्ट आहे एक्झाम बेस्ड व्हिडिओज म्हणून, ज्याच्यात रियाज कसा करायचा, वेगवेगळे अलंकार कुठले, विविध रागांचे पलटे, विविध रागांचे आलापताना आणि स्थायी अंतरा असल्या नुसत्या बंदिशी, असेही अनेक व्हिडिओज आहेत। शिवाय त्याच्यात तालांचे एकपट दुप्पट हाताने कशी द्यायची तेही आलेलं आहे। शिवाय तालांचं पण रेकॉर्डिंग आहे, ज्याच्यात 3ऱ्या आणि 4थ्या परीक्षेला आपल्याला बडाख्यालचं इंट्रोड्यूस होतो, ज्याच्यात बडाख्याल म्हणजे एकताल, विलंबित एकताल तुम्हाला त्याच्यावर म्हणायचं असणार आहे। तर त्या विलंबित एकतालचा ठेका, प्रत्येकाकडे ताल मशीन नसतं, तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तो ठेका दिलेला आहे। चौताल दिलेला आहे, ज्याच्यावर ध्रुपद धमार म्हणलं जातं, धमार दिलेला आहे, ज्याच्यावर धमार हा गीतप्रकार म्हणला जातो। त्याच्यामुळे परीक्षेसाठी उपयुक्त असे हे व्हिडिओची वेगळी प्लेलिस्ट आहे। जर तुम्ही हार्मोनियमच्या प्रारंभिक परीक्षेला बसला असाल तर आमची हार्मोनियमची वेगळी प्लेलिस्ट नक्की बघायलाच पाहिजे, कारण जर पहिल्या परीक्षेला तुम्ही बसणार असाल तर
त्या प्लेलिस्टने तुम्ही अक्षरशः महिना 2 महिन्यात अतिशय उत्तम तयारी करून घेऊ शकणार आहात. कारण त्याच्यात एक व्हिडिओ म्हणजे एक सिरीज अशी आहे ज्याच्यात पूर्ण ते सरगम गीतं, साई आणि अंतरा समजावून सांगितलेले आहेत. आणि त्याच प्लेलिस्टमध्ये प्रॅक्टिस सेशन्स प्रत्येक रागाची दिलेली आहेत, ज्याच्यात प्रत्येक ओळ ही 10-10 वेळा मी म्हणलेली आहे. त्याबरोबर तुम्ही ती वाजवायची आहे. म्हणजे तुमचा इतका चोख होणार आहे तो राग की चुकून पण तो तालात तुमचा चुकू शकत नाही. इतका मस्त चोख तो तुमचा राग तयार होईल. तर त्याही प्लेलिस्टची नक्की बघा आणि उपयोग करून घ्या. आता राग एक मूड अनेक हा अतिशय म्हणजे खूप जास्त लोकप्रिय झालेला व्हिडिओज आहेत हे. याच्यात एका रागावर आधारित किंवा एका सुरावटीवर आधारित किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूड्सची गाणी येऊ शकतात हे दाखवलेलं आहे. याच्यात अगदी आपण ठोस त्याच रागाचं सगळं व्याकरण येईल असं नाही, तर साधारणपणे कोमलचा हा ग्रुप वापरलेली गाणी किंवा शुद्ध स्वरांची गाणी किंवा 2 निषादाचे गाणी असं श्रोकताळा घेऊन ही गाणी शोधलेली आहेत. पूर्णतः रागावर आधारितच असतील. प्रत्येक रागावर आधारित प्रत्येक गाणं असेल असं नाही. ठीक आहे. आता अजून 2 प्लेलिस्ट आहेत. म्हणजे पहिलं म्हणजे गाणी जी तुम्हाला जर एखाद दुसरं गाणं बसवायचं आहे तर ते आधी तुम्हाला फक्त शब्द आणि चाल एवढीच तुम्हाला अपेक्षित असते. तर त्यासाठी उपयुक्त असं हे विदाऊट इन्स्ट्रुमेंट सॉन्ग सिरीज म्हणून एक केलेली आहे, ज्याच्यात कुठलंही वाद्य त्याच्या बरोबरीने नाही आहे. पण ते ऐकून तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स येईल की अरे हां हिला येत आहे म्हणजे आपल्याला पण नक्की येऊ शकेल. त्या सॉन्ग सिरीजमध्येच आमच्या क्लासमधल्या विविध मैत्रिणींचं, विद्यार्थ्यांचं अशीही गाणी अपलोड झालेली आहेत. तर त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता अजून 2 प्लेलिस्ट आहेत. त्या म्हणजे गीत रामायणाचे जे कार्यक्रम आमचे झालेले होते त्या सगळ्याच्या सगळ्या गाण्याचे व्हिडिओज ह्याच्यात दिलेले आहेत. हे तुम्ही एन्जॉय करू शकता. सावरकरांचा एक तिमिरातील तेजोत्सव म्हणून बालमुखातून सावरकर असा एक आपण कार्यक्रम करतो, तोही एक अपलोड केलेला आहे याच्यावर. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे. तर या वेगवेगळ्या प्लेलिस्टची नक्की सगळ्यांनी उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना ज्यांना याचा उपयोग होईल असं वाटतं त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही करा आणि जास्तीत जास्त पसरवा. धन्यवाद.